28 ते 30 सप्टेंबर दरम्यान भाईंदर येथे भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलन। भाविकांना मिळणार श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज यांची प्रवचनाची पर्वणी। शंकराचार्य साधू महंत सनातन संमेलनात सहभागी होणार। आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सहभागी होणार। आमदार प्रताप सरनाईक यांनी दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाचे आयोजन केले आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान भाईंदर येथे दररोज दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत हा सत्संग संपन्न होईल। मीरा भाईंदरच्या नागरिकांना या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे। मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून शहरात उत्साहाचे वातावरण आहे। या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनास प्रमुख प्रवचनकर्ते म्हणून श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज उपस्थित राहणार आहेत। 3ही दिवस त्यांचे प्रवचन होईल, तर तिसऱ्या दिवशी पपू बालयोगी श्री सदानंद महाराज, अनंत श्री विभूषित श्री अयोध्या कोल्हेस सदन पीठाधीश्वर जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य विद्याभास्करजी महाराज, अनंत श्री विभूषित श्री पश्चिमान्य द्वारका शारदा पीठाधीश्वर सद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज, स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज कोषाध्यक्ष, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ध्यास अयोध्या गजानन ज्योतिकर गुरुजी अयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा पुरोहित आदींचेही या संमेलनात प्रवचन होणार आहे। मीरा भाईंदरमधील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती आणि असे आवाहन आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे। दिनांक 30 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत सत्संगामध्ये सहभागी झालेल्या संत महात्म्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। दिनांक 28 सप्टेंबर रोजी हिंदू जनजागरण यात्रा नवघर मैदान ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानांपर्यंत काढण्यात येणार आहे। तसेच दिनांक 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नवघर येथील हनुमान मंदिर ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात शिवसेनेचा आहे। पूर्ण उत्तर प्रदेश हे विक्रम प्रताप सिंह आहेत आमचे उत्तर प्रदेशचे प्रभारी। बिल्कुल बहुत ही भव्य आयोजन कार्य सम्राट आमदार माननीय प्रताप सरनाईक जी के नेतृत्व में आयोजित किया जा रहा है। भगवत सत्संग व सनातन राष्ट्र सम्मेलन जो कि हमारे बहुत ही बड़े भगवत कथाकार श्री अनिरुद्धाचार्य जी महाराज, जो कि महाराष्ट्र मुंबई में पहली बार उनका आगमन हो रहा है कथा करने के लिए। 3 दिन का वो भगवत सत्संग करेंगे और उसी के साथ तीसरे दिन जो 30 तारीख को सनातन राष्ट्र सम्मेलन, जो कि देश के तमाम बड़े संत आके आशीर्वाद देंगे। आशीर्वाद कार्य सम्राट आमदार प्रताप सरनाईक जी को, हमारे महाराष्ट्र के लोक लाडले हमारे धर्मवीर मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहब को देंगे। और बहुत ही भव्य तरीके से आयोजन हो रहा है। हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे मैदान इंद्रलोक भाईंदर पूर्व में आयोजित हुआ है। बहुत ही अच्छे तरीके से वहाँ पे वेल ऑर्गेनाइज्ड कार्यक्रम हम सभी लोगों ने किया है। वहाँ पे तमाम वहाँ पे भाविक जो कि भगवत कथाकार के रसिक हैं और अनिरुद्धाचार्य जी के जो फॉलोअर हैं, वो लोग दूर दूर से आने वाले मीरा भाईंदर ठाणे तथा MMR रीजन के मुंबई के तमाम इलाकों से वहाँ पे लोग पहुँचेंगे। मीडिया के सभी बंधुओं को मैं आमंत्रित करता हूँ आपके माध्यम से, सभी भगवत प्रेमी जितने भी हैं तथा सनातन प्रेमी हैं, क्योंकि सनातन राष्ट्र सम्मेलन का भी एक वहाँ पे उद्बोधन होने वाला है। शंकराचार्य जी तथा गोविंद गिरी जी महाराज और तमाम दूसरे संत वहाँ पे उपस्थित हो रहे हैं। हमारे बाल योगी सदानंद महाराज भी आएंगे, ज्योतिकर गुरु जी आएंगे। तमाम संतों का आशीर्वाद जो है हमारे नेताओं को, जिन्होंने बाला साहब ठाकरे जी के पदचिन्हों पे चलने का जिन्होंने संकल्प लिया है, सनातन परंपरा को जो आगे बढ़ाने, छत्रपति शिवाजी महाराज की जो परंपरा है उसको आगे बढ़ाने का जिन्होंने संकल्प लिया है, उनको आशीर्वाद देने के लिए सभी संत वहाँ पे आ रहे हैं। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच जगद्गुरु शंकराचार्यांच्या उपस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भागवत सत्संगाचं
आयोजन करण्यात आलेलं आहे सनातन राष्ट्र संमेलन अशा प्रकारे त्या संमेलनाचं आयोजन असणार आणि त्या ठिकाणी जे गोविंदगिरीजी महाराज आहेत ते अयोध्येच्या राम मंदिराच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि कोषाध्यक्ष आहेत अयोध्येतील राम मंदिराचे. त्याचबरोबर वासुदेवाचार्य विद्याभास्कर महाराज पण या ठिकाणी येणार आहेत. त्यांचंही फार मोठं योगदान आहे आणि जे आपले ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे गुरु म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते परमपूज्य बालयोगी सदानंद महाराजांची उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर आमचे राम मंदिराचे प्रमुख पुजारी असलेले गजानन ज्योतकर गुरुजी यांच्या हस्ते पूजा अर्चाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. प्रामुख्यानं ज्यांना आपण दूरचित्रवाहिनी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ज्यांना बघतो, विविध चॅनलच्या माध्यमातून ज्यांना दाखवलं जातं ते श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज यांचं 3 दिवसाचं 28, 29 आणि 30 दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रवचन होणार आहे. वृंदावनवरून खास या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये या प्रवचनाच्या माध्यमातून लोक येणार आहेत. पहिल्यांदाच मीरा भाईंदरमध्ये एक वातानुकूलित 40 ते 50 हजार आसन क्षमतेचं असं डोम तयार आम्ही करतोय आणि त्या डोमच्या माध्यमातून ह्या प्रवचनाची आनंद ह्या सर्वसामान्य भक्तगणांना लुटता येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे 30 तारखेला सायंकाळी 7 वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहून सगळ्या मान्यवर साधू संतांचं त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करतील. त्यांचा आदरांत सन्मान केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन हे मीरा भाईंदर आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातला उत्तेजून जनतेला होणार आहे. त्यामुळे हा पहिल्यांदाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम होणार असल्याकारणानं ह्याचं सनातन राष्ट्र संमेलनाच्या माध्यमातून सर्व स्तरातून स्वागत होत आहे. आपल्यालाही विनंती माझी आहे, साधं भक्तगणांना सुद्धा विनंती आहे की मोठ्या प्रमाणात ह्या सत्संगाचा आनंद प्रत्येकाने घ्यावा.